यंदाचा गुढीपाडवा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष दोघांसाठी महत्त्वाचा असणार आहे। 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा 30 मार्च रोजी साजरा केला जाईल। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत हे पुन्हा एकदा एकाच मंचावर येणार आहेत। माधव नेत्रालयाचा पायाभरणी सोहळ्याच्या निमित्ताने पंतप्रधान नागपुरात येत आहेत। या दौऱ्यादरम्यान ते रेशीम बागेत जाऊन स्मृती मंदिराला देखील भेट देणार आहेत। यावेळी ते संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवारांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहतील। 2014 साली भाजपची केंद्रामध्ये सत्ता आली, त्यानंतर सलग तिसऱ्यांदा भाजप प्रणित एनडीएला बहुमत मिळालं असून नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनलेले आहेत। रेशीम बागेतील स्मृती मंदिरात जाऊन डॉक्टर हेडगेवारांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान असणार आहेत। नमस्कार, मी श्रीरंग खरे। असं पाहिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा इतर दौऱ्यांप्रमाणेच आहे असं वाटतं। मात्र थोडं तपशिलात गेल्यास हा दौरा संघ आणि भाजपसाठी विविध अंगांनी महत्त्वाचा असल्याचं वाटू लागतं। त्याची कारणंही पाहूयात। आधी सांगितल्याप्रमाणे नागपूरच्या रेशीम बागेतील स्मृती मंदिराला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान असणार आहेत। अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदी यांनी संघाचे त्यांच्यावरील संस्कार आणि त्यांच्या आयुष्याला लागलेलं वळण याबद्दल सांगितलं। संयुक्त पुरोगामी आघाडीची पूर्वी केंद्रात सत्ता असताना संघावर बरीच टीका केली जात होती। संघावर बंदी घाला अशी मागणीही त्यावेळी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांकडून केली जात होती। राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि खास करून भाजपसाठी संघाचं असलेलं महत्त्व हे पंतप्रधानांच्या नागपूर भेटीतून ठळकपणे अधोरेखित केलं जाईल। काही दिवसांपूर्वी घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे असं वक्तव्य करून वादाचं वादळ निर्माण करणारे सरकार्यवाह भैयाजी जोशी हे स्मृती मंदिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करताना दिसतील। गेल्या काही दिवसात हिंदू अस्मिता या मुद्द्यावरून राज्याच्या विविध भागांमध्ये आग्रही भूमिका घेतली जाऊ लागलेली आहे। हलाल झटका मटणवाद, डोंबिवलीत संघाच्या शाखेवर झालेल्या दगडफेकीनंतर अल्पसंख्याकांच्या व्यवसायांवर बहिष्काराची घोषणा, नाशिकमध्ये काही महिन्यांपूर्वी 2 गटांमध्ये झालेला जोरदार राडा, होळीच्या दिवशी कोकणात झालेला 2 गटातील राडा, औरंगजेबाच्या कबरीवरून निर्माण झालेला वाद अशी अनेक उदाहरणं देता येऊ शकतील। या अस्मितेला पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्यामुळे अप्रत्यक्षरित्या फुंकर घातली जाईल असा तर्क लढवला जातोय। पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्यात सरसंघचालक मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांची वेगळी बैठक होणार नाहीये। या दोघांची एकत्र भेट 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी झाली होती। त्यावेळी सरसंघचालकांनी नरेंद्र मोदी यांना सबका साथ सबका विकास ही भूमिका अंगीकारण्याचा सल्ला दिला होता असं सांगितलं जातं। गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात अयोध्येच्या राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्याला सरसंघचालक आणि पंतप्रधान एकत्र आले होते। त्यानंतर हे दोघे पहिल्यांदाच एका मंचावर एकत्र दिसणार आहेत। पंतप्रधानांच्या उपस्थितीत सरसंघचालक नेमकं काय बोलतात, त्यातून भाजपला आणि पंतप्रधानांना नेमका काय कानमंत्र दिला जातो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। आपल्याला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काय वाटतं? आपल्या मनातील भावना आम्हाला कॉमेंट बॉक्सद्वारे आपण जरूर कळवा। व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी तो शेअर करा आणि आम्हाला सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।